आता बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग बांधकाम हे कामगारांनी अडवलेलं आहे। कामगारांना दिल्या जाणाऱ्या साहित्याचं कूपन हे मिळत नसल्यानं या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे। जवळपास 1.5 तासांपासून कामगारांनी हा महामार्ग रोखलेला आहे आणि घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, नेमकी काय मागणी आहे या कामगारांची आणि वाहतुकीची सध्याची काय परिस्थिती आहे? अमोल, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचं वाटप केलं जातं आणि दर बुधवारी जे आहे या कामगारांना कुपन जे आहेत ते या कार्यालयाच्या मार्फत दिले जातात। ते कार्यालयाच्या परिसरात सध्या आहे। दर बुधवारी हे कुपन वाटले जातात। मात्र आज बुधवारचा दिवस असताना रात्रीपासूनच हे सगळे कामगार जे आहेत ते या ठिकाणी आलेत, मात्र कोणीही अधिकारी इथं आलेला नाही आणि त्यामुळे कुपन वाटप सुरू झालं नसल्यानं हे सगळे कामगार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। खरं तर पोलिसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको जो आहे तो थांबलेला आहे। जवळपास 1.5 तास जे आहे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग या कामगारांनी रोखलेला होता आणि त्यानंतर आता जे कार्यालय आहे त्या ठिकाणी गोंधळ सगळा दिसतोय। कामगार आपल्यासोबत, मला सांगा काय कशासाठी आंदोलन करताय आणि काय मागणी आहे? आमची मागणी आहे ह्यांनी ज्या दिवशी जे काम ठरवलेलं आहे त्या दिवशी त्यांनी योग्य प्रमाणे करावं। आम्हाला काय त्यांनी त्रास झाला? अरे आम्ही पैसे भरून इथं आलेलो आहे, तुम्ही 1000-2000 मला तेही दिलेले आहेत आणि बाहेर आणखी जास्त पैसे काढतात। मग आमचं एवढंच म्हणाय जे आहे ते व्यवस्थित सुरू त्यांनी करावं। कधी आलाय तुम्ही इथं? आम्ही काल रात्री आलोय मुक्कामाने इथं आणि हे भाऊ आलेत पहाटे। कधी आलाय? पहाटे आलोय। इथं काय वाटप केलं मुलं घरी सोडून यायचं आणि इथं त्यांनी सांगायचं आज बुधवार त्यांनी बोर्ड लिहिलेला आहे, बुधवारचा बोर्ड लिहिला, पण त्यांनी तारीख घोषित केलेली नाही। पहिली तारीख घोषित करावी ना, 3 तारखेला जे बंद आहे आमचं ऑफिस म्हणून त्यांनी सांगायचं त्यांचं काम आहे। हा, पंढरपूरवरून आलोय। आम्ही जीवरून आलो, 3:30 वाजता आलो, रात्री 3:30 वाजता। मग फोन लावायचं नाही, मेसेज द्यायचं या म्हणून। मग तारीख द्यायचा तुम्ही, आलो मी। मग बंद कशाला ठेवतो? बंद कशाला? हा, काय साहित्य काय दिले जातात? घरगुती भांड्या ज्या आहेत ते गृहोपयोगी साहित्य जे आहे कुपन आहे, आज भांडी मिळणार नाही, फक्त एवढं कुपनसाठी आम्हाला बोलवलंय। एका कुपनसाठी अमोल, गृहोपयोगी साहित्य जे आहे ते बांधकाम कामगारांना दिलं जातं आणि त्यासाठी कुपन जे आहेत ते घ्यावे लागतात आणि उर्वरित आठवडाभर जे आहे ते सगळ्या कामगारांना याच केंद्रांवरनं हे साहित्य जे वाटप केलं जातं। सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातनं हे सगळे कामगार आलेत आणि मोठा गोंधळ जो आहे तो या सगळ्या केंद्रावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्ही रात्रीपासून लोक आलेला आहेत का? आम्ही रात्रीपासून येऊन इथं उभारलो, आम्हाला कुपन दिलेत आहेत। 2 बुधवार झाले आम्ही उभारलाय, बुधवार 2 बुधवार असेच म्हणतात नाही 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 म्हणून 2दा हाकलून दिलं आम्हाला असंच। तुम्ही कुठून आले? सोलापूरवरून आलो सर। काय आता तुमची मागणी? कुपन साठी आलो सर, आम्ही लहान लेकर सोडून इथं आलो सकाळ धरणं। कशाची कुपन आहे? हे भांडे वाटत मिळतात म्हणून सांगितलं होते सर आम्हाला, पण मिळाच ना झाले, हाकलून लावा लागलेत। एजंट म्हणतात पैसे द्या तुम्हाला, आम्ही कुपन देतो म्हणतात। 1000 रुपये देता म्हणून काही तुम्ही पंढरपूरहून आलेला आहे? हो, पहाटे येण्याजाण्यासाठी खर्च झाला 200 रुपये 200 रुपये गेले। आणि आल्यानंतर काय आता मिळते तुम्हाला? काय नाही, भांडणच लागले आणि सगळे गर्दी झाली। तुम्ही रास्ता रोको केला होता, रास्ता रोको आंदोलन केलं होतं तुम्ही आता, काय मागणी होती? मागणी एकच होती की ह्या जी ह्यांच्याकडे टेंडर ज्यांच्याकडे आले का त्यांनी सगळ्या सुरळीत काम करावं। त्यांनी एक दिवस खाड करतात, एक दुसऱ्या बुधवारी बोलवतात, परत ते 2 बुधवार ठेवतात आणि असं म्हणतात की कुपन बंद आहे, कुपन बंद संपलंय म्हणतात। पण बाहेर काय होतंय की कुपन पैशाने विकलं जातंय, 1500-2000, मग तिथनं ती भांडी घेणार आहे। 1000 रुपये द्या, टोकन देता म्हणतात त्यांनी लोक। हा, 1000 रुपये द्या। पहिला 1500 रुपये घेतलं, अगोदर रेणीकरला केलं 800 रुपये घेतले, सगळ्या पैसे खाऊन तिथं बसले त्यांनी। काय म्हणणं? सर्वसामान्याची तेवढी परिस्थिती आहे का 1500-2000 रुपये भरण्याची? सांगा तुम्ही। हा, ही गंभीरतेने शासनाने विषय घेतलेला पाहिजे। ही लोक ही पहाटे रात्रीपासून इथं मुक्कामाला आले। जर एखाद्या महिलेला कमी जास्त झालं तर हे जर कोण शासन जबाबदार आहे का? हे कोण ज्यानं टेंडर घेतलं ती मालक जबाबदार आहे? एवढं त्यांनी आम्हाला लिहून द्यावं। सगळे बांधकाम कामगारात रोजंदारीवरती काम करतात, आजचा दिवस तर सगळ्यांचा उडाला सगळ्यांसाठी। पण बुधवारी त्यांनी तारीख डिक्लेअर करायची होती, 3 जुलै रोजी आमचं ऑफिस बंद आहे, तुम्ही थांबवू नका। तर त्यांनी बुधवारचा दिवस लिहिलेला आहे, पण बुधवारची तारीख लिहिलेली नाही त्यांनी। ह्या लोकांनी काय ओळखायचं तारीख? बुधवारी कुठली म्हणून तारीख ओळखायची त्यांनी?
त्यांनी एवढं स्पष्ट सांगावं. हे सगळे बांधकाम कामगार आहेत का, बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे दर बुधवारी जे ते या केंद्रावरती कुपन वाटप केले जातात आणि उर्वरित आठवड्यात जे ते सगळे कामगार जे येऊन आपलं साहित्य इथे घेत असतात. मात्र आज बुधवारचा दिवस असताना कुपन घेण्यासाठी हे सगळी लोक आलेली होती. मात्र जे ऑफिस आहे ते अजूनही उघडलेलं नाही. सकाळपासून लोक वाट बघतायत. रात्रीपासून अनेक लोक इथं मुक्कामी आलेत. मात्र ऑफिस न उघडल्या कारणाने हे सगळे कामगार आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी गोंधळ सुरू आहे. रास्ता रोको देखील त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको थांबला असला तरी अजूनही ऑफिस सुरू झालं नाही. त्यामुळे बांधकाम कामगार सगळे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.